नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक टेस्टची PDF शेअर केली होती. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेजेस आलेत की सर ह्या PDFची आन्सर की अर्थात उत्तरतालिका शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी सांगतो की काही मुलं असे आहेत महाराष्ट्रामधून ज्या माझ्याकडे जे पर्सनल टेस्ट सिरीजसाठी जॉईन आहेत. त्या मुलांसाठी काहीतरी वेगळं करायचं किंवा काहीतरी वेगळं मी देत असतो आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल लक्षवेध हे जे काय मासिक आहे, त्रैमासिक आहे ॲक्च्युली, 3 महिन्याचं एकदा येतं. प्राध्यापक बळीराम हवळे सरांचं साधारणपणे 3 ते 4 महिन्याचं मिळून सरांचं एक मासिक येतं. यावर्षी होणारी पोलीस भरतीच्या अनुषंगानं 75वी आवृत्ती सरांची आहे. त्या आवृत्तीमधील हे प्रश्न क्रीडा घडामोडीशी निगडीत आहेत. तुम्हाला माहितीच आहे की पोलीस भरतीसाठी एक प्रश्न महत्त्वाचा असतो. एक प्रश्न म्हणजे तुमचा 1 मार्क आहे आणि 1 मार्कांच्यामध्ये मेरिटमध्ये किती फरक आहे किंवा 1 मार्काने जर तुम्ही पाठीमागे राहिला तर काय होतं हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. त्यामुळं एक घटक आपण कवर करतो आहे. जे मुलं काही स्पेशल टेस्ट सिरीजसाठी माझ्याकडे जॉईन आहेत त्या मुलांच्यासाठी ही टेस्ट सिरीज आज शेअर केली होती. त्यांना ऑलरेडी मी त्याची उत्तरतालिका पाठवलेली आहे. बऱ्याच मुलांचा चांगला स्कोअर आहे. 30 प्रश्न होते. 30 प्रश्नांच्यापैकी जवळपास 25-26 स्कोअर हायेस्ट आहे 26चा. 26पर्यंत स्कोअर आलेले आहे. तुम्हाला ऑलरेडी पुस्तक वाचण्यासाठी 4 दिवसाचा वेळ दिला होता आणि 4 टॉपिक दिले होते. पहिले त्या 4 टॉपिकपैकी मी प्रश्न विचारणार असं सांगितलं होतं आणि त्यानुसार आज ही PDF शेअर केली आणि त्याची उत्तरतालिका ही आपण तुम्हाला शेअर केली. तुमचे OMR शीट बघून, तुमचे प्रामाणिक प्रयत्न बघून मला फार आनंद वाटला की तुम्ही चांगल्या पद्धतीनं करताय, अभ्यास करताय. तर ज्या मुलांना ही आन्सर की बघायला नाही भेटली त्यांच्यासाठी मी ह्या प्रश्नाची आन्सर की इथे सांगणार आहे. तर प्रश्न काय होता बघा. पहिला टेस्ट पहिलीच आहे आपली स्पेशल लक्षवेध या पुस्तकावर आधारित पहिलीच टेस्ट आहे. क्रीडा घडामोडी या घटकावरती आहे. प्रश्न पहिला होता की 2028ची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कुठे होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की ज्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स असतात, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स जे आहेत त्या स्पोर्ट्सबद्दल एक प्रश्न तुम्हाला हमखास विचारला जातो. त्याच्यामध्ये मग फिफा वर्ल्ड कप आहे, ऑलिम्पिक स्पर्धा आहे, पॅराऑलिम्पिक स्पर्धा आहेत, क्रिकेट वर्ल्ड कप आहे, T20 स्पर्धा आहेत. ह्याच्यावरती हमखास प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्या अनुषंगानेच कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्या आधारे आपण एक टेस्ट तयार केली होती. पहिला प्रश्न होता सन 2028ची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कुठे होणार आहे. 4 ऑप्शन होते: पॅरिस, लॉस एंजलिस, टोकियो, लंडन. तर ह्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर हे लॉस एंजलिस आहे. ज्या विद्यार्थ्यांच्याकडे सध्या पेपरचं PDF तुम्ही प्रिंट काढला असेल, चांगलीच गोष्ट आहे. तर तुम्ही लॉस एंजलिसवरती टिक करून घ्यायचे. ही उत्तरं सांगतोय मी फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे आन्सर की उपलब्ध नाही आहे. जी मुलं माझ्याकडं पर्सनल गायडन्ससाठी आहेत, महाराष्ट्रभरातून आहेत, बरीचशी मुलं आहेत. त्या मुलांच्यासाठी माझा एक वेगळा ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती मी याची आन्सर की शेअर केलेली आहे. माझ्या क्लासच्या मुलांच्यासाठी तर मी ही क्लासमध्ये टेस्ट सोडून घेणारच आहे. पण महाराष्ट्रातून अशी बरीचशी मुलं आहेत की ज्यांना मी आन्सर की देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं सांगणार आहोत. पहिला प्रश्न होता 28ची ऑलिम्पिक स्पर्धा. तर उत्तर त्याचं योग्य आहे लॉस एंजलिस. दुसरा प्रश्न होता वसून, ॲक्च्युली हे वरुण ॲरन आहे, वसून झालेलं आहे टायपिंग करताना. वरुण ॲरन यांनी कोणत्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर वरुण यांनी IPLमधून घेतली आहे, रणजीमधून घेतली आहे, की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली का T20मधून घेतली. तर त्यांचं योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतली आहे, C. त्यानंतर मी फास्टमध्ये सांगतो आहे, मी एक्सप्लेनेशन करणार नाही आहे, कारण एक्सप्लेनेशन करायला गेलो 30 प्रश्नांचं तर बराचसा वेळ जाणार आहे. त्यामुळे मी, आणि ह्याचं एक्सप्लेनेशन माझ्याकडे उपलब्ध आहे, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ शकतो आहे, त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही आहे. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्यक्षात तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजच्या माध्यमातून चांगली तयारी करून घेतो आहे. जेवढे जास्त क्वेश्चन तुमच्याकडे येतील त्या जास्त क्वेश्चनचं तुम्ही फक्त ॲनालिसिस करायचं स्वतः. जेवढं तुम्ही स्वतः ॲनालिसिस कराल तेवढा तुम्हाला बेनिफिट होणार आहे. ठीक आहे.
तिसरा प्रश्न होता 2024चा सर्वोत्तम भालाफेकपटू कोण. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट माहीत असणारच आहे, सांगण्याची गरजच नसणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. नीरज चोप्रा हे उत्तर आहे तिसऱ्या प्रश्नाचं. चौथा प्रश्न आहे फिडेचे अध्यक्ष कोण आहेत. फिडेचे अध्यक्ष कोण आहेत. कार्लसन, हिकारू नाकामुरा, अकोर्डी दोकोविच का विश्वनाथन आनंद. तर फिडेचे अध्यक्ष जे आहेत, 4 नंबरचा प्रश्न आहे. फिडेचे अध्यक्ष हे अकोर्डी दोकोविच हे आहेत. सी ऑप्शन तुमचा बरोबर आहे. 5वा प्रश्न आपण बघूया काय. वेस्ट ब्रिज आनंद चेस अकॅडमी. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न वाचल्या उत्तर यायला पाहिजे. फक्त कन्फ्युजन तुमचं असणार आहे चेन्नई का कोलकातामध्ये. बरोबर. 5व्या प्रश्न उत्तर चेन्नई का कोलकाता याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन असणार आहे. तर चेन्नई हे याचं उत्तर बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे डी गुकेश कोणत्या अकॅडमीशी संबंधित आहेत. डी गुकेश हे कोणत्या अकॅडमीशी संबंधित आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 1-2 मुलांचं चुकलेलं आहे. जवळपास 100+ मुलं आपल्याकडे आहेत, टेस्ट सिरीजला जॉईन आहेत माझ्या स्पेशल टेस्ट सिरीजला, ज्यांना मी आठवड्यातून 2 100 मार्काचे पेपर शेअर करतो, प्लस टॉपिक वाईज पेपर शेअर करतो, त्याची उत्तर तालिका शेअर करतो. बऱ्याच प्रश्नाचे ॲनालिसिस मुलं स्वतः करून मला पाठवतात. अगदी चांगल्या पद्धतीने मुलांचा अभ्यास सुरू आहे. तर डी गुकेश कोणत्या अकॅडमीशी संबंधित आहे. तर वेस्ट ब्रिज आनंद चेस अकॅडमी जी आहे, वेस्ट ब्रिज आनंद चेस अकॅडमीशी संबंधित डी गुकेश आहेत. बरोबर. हा प्रश्नाचं उत्तर 6व्या प्रश्नाचं उत्तर ए आहे, वेस्ट ब्रिज आनंद चेस अकॅडमी. 7वा प्रश्न बघूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिबळाची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते. आता याच्यामध्ये काय कन्फ्युजन असण्याचा प्रश्नच नव्हता. जिथं वेस्ट ब्रिज आनंद अकॅडमी आहे, वेस्ट ब्रिज आनंद चेस अकॅडमी, त्याच चेन्नईला बुद्धिबळाची राजधानी असं म्हटलं जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे जाऊया. 2024ची हॉकी इंडिया लीग कुठे झाली. 2024ची हॉकी इंडिया लीग कुठे झाली. ऑप्शन काय आहेत बघूया आपण. ऑप्शन आहेत पुणे, मुंबई, चेन्नई, कोची. ॲक्च्युली ती रूरकेला आहे, रूरकेला, रांची. आणि चौथा ऑप्शन आहे दिल्ली, लखनौ. 8 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2024ची हॉकी इंडिया लीग रूरकेला, रांची या ठिकाणी ती झालेली आहे. 9व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. फास्ट घेतो मी थोडंसं, व्हिडिओची लेंथ वाढवणार नाही. नेहमीप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे आपण शॉर्ट बट्स देतो आहे. जास्त पण फापट पसारा, मी मुद्दाम फापट पसारा म्हणेन, फापट पसारा आणि थापा मारणार नाही मी. वेळ वाया घालवणार नाही तुमचा. जेवढा वेळ तुमचा कमी घालवायचा प्रयत्न करता येईल मला तेवढं मी करणार आहे, किंवा जास्तीत जास्त वेळ तुमचा वाचवणार आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघूया आपण. हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत. सरदार सिंह, मनप्रीत सिंह, दिलीप तिर्की का हरेंद्र सिंह. हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न हा बरोबर आलेला 9वा प्रश्न. दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे जो ज्युनियर हॉकी विश्वकप स्पर्धेशी निगडीत आहे. 2025मध्ये होणारी ज्युनियर हॉकी विश्वकप स्पर्धा जी आहे ती कुठे होणार आहे. 2025ची हॉकी विश्वकप स्पर्धा कुठे होणार आहे. बांगलादेशमध्ये, श्रीलंकामध्ये, चीनमध्ये का भारतामध्ये. तर सी ऑप्शन बरोबर आहे. हॉकी इंडिया, सी ऑप्शन बरोबर आहे. भारतामध्ये ही स्पर्धा होणार आहे 2025ची. त्याच्यानंतर 11वा प्रश्न. युवा T20 महिला आशिया चषक 2024 कुठे पार पडल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सच्या बद्दल माहिती असते, पण जास्तीत जास्त मुलांना फक्त क्रिकेटबद्दल माहिती आहे, IPL बद्दल माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पोर्ट्स म्हणले की खेळाच्या संबंधित सगळे जे काही खेळ आहेत, सगळ्या ज्या काही स्पर्धा आहेत त्याच्याशी निगडीत माहिती असणं आवश्यक आहे. युवा T20 महिला आशिया चषक 2024 कोणत्या देशामध्ये पार पडल्या असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11वा. त्याचं योग्य उत्तर आहे
कोलालंपूर मलेशिया. युवा विश्वचषक, युवा T20 महिला आशिया चषक स्पर्धा, बरोबर, त्याचं योग्य उत्तर आहे मलेशिया कोलालंपूर. आणि याच्यामध्ये कोणता संघ विजयी झालेला आहे, तर विजयी झालेला संघ हा खाली प्रश्न आहेच त्याचा. T20 महिला आशिया चषक 2024चा विजयी संघ कोणता, तर विजयी संघ आहे भारत. सी, विजयी संघ आहे भारत. त्याचबरोबर उपविजेता संघ कोणता, मी याच्यामध्येच प्रश्न तयार केलेला आहे. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, विजेता संघ कोणता, उपविजेता संघ कोणता. तर उपविजेता संघ हा 2000 युवा T20 स्पर्धेचा उपविजेता संघ आहे याच्यामध्ये बांगलादेश. सी बांगलादेश हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. विजेता कोण आहे, तर विजेता संघ भारत आहे, भारतीय महिला. उपविजेता कोण आहे, तर बांगलादेश आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर WPL शॉर्टकट वापरलेला आहे. WPL म्हणजे काय, तर वुमन्स प्रीमियर लीग, वुमेन्स महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा जी आहे 2025मध्ये झालेली, त्याच्यामध्ये सर्वाधिक सामने कोणी जिंकले असा प्रश्न आहे. WPL वुमन्स प्रीमियर लीग 2025 सर्वाधिक सामने कोणत्या संघाने जिंकले, तर त्याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 14. ऑप्शन आहे दिल्ली, गुजरात, मुंबई, UP. आणि त्याचे योग्य उत्तर आहे गुजरात. योग्य उत्तर आहे त्याचं मुंबई. WPL 2025मध्ये सर्वाधिक सामने कोणत्या संघाने जिंकले, तर मुंबई या संघाने सर्वाधिक सामने जिंकलेले आहेत 2025ची वुमेन्स प्रीमियर लीग ह्या स्पर्धेची. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नावर वळूया. सिमरन शेख कोणत्या WPL संघातून खेळली, सिमरन शेख कोणत्या WPL संघातून खेळली, योग्य उत्तर त्याचं मुंबई आहे. 4 ऑप्शन होते, दिल्ली, मुंबई, गुजरात, UP वारियर्स, तर योग्य उत्तर त्याचं मुंबई आहे. 15 प्रश्न झालेले आहेत आपले. 16वा प्रश्न आहे, महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 कुठे होणार आहे. बघा, महिला एकदिवसीय, आता इथे वुमेन्स प्रीमियर लीग आहे, इथे प्रश्न विचारला आहे महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 ह्या कोणत्या देशामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत, तर ह्याचं योग्य उत्तर आहे भारत देश. 4 ऑप्शन होते, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, पण योग्य उत्तर आहे त्याचं भारत. 17वा प्रश्न आपण बघूया काय आहे. T20 क्रिकेट विश्वचषक 2026, T20 क्रिकेट विश्वचषक 2026 कुठे होणार आहेत, 17वा प्रश्न आहे. तर त्याचंही आयोजन भारतामध्येच केलेलं आहे. T20 विश्वचषक स्पर्धा 2026 त्याचं आयोजनही भारतामध्ये केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 18 बघूया. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2026 कुठे होणार आहेत, एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कुठे होणार आहेत, त्याचं योग्य उत्तर आहे, बघा ते ऑप्शन काय आहेत आपण बघूया. भारत, श्रीलंका ऑप्शन आहे, श्रीलंका आहे, पाकिस्तान आणि न्यूझीलंड आहे. श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड हे वेगवेगळे ऑप्शन आहेत, पण त्याचं योग्य उत्तर असणारा भारत व श्रीलंका या संयुक्त 2 देशाने संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2026 ही भारत व श्रीलंका ह्या 2 देशांनी संयुक्तपणे आयोजित केलेली आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, युवा अंडर 19 युवा आशिया चषक क्रिकेट 2024 कुठे झाल्या, ह्या स्पर्धा कुठे झाल्या, तर ऑप्शन आहेत त्याचे श्रीलंका, दुबई, सिंगापूर, जपान. 4 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. तर युवा अंडर 19 आशिया चषक क्रिकेट 2024 या दुबईमध्ये पार पडल्या, किंवा आयोजन जे आहे ते दुबई इथे या देशाने केलं होतं. त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. प्रश्न 20वा, युवा अंडर 19 आशिया चषक 2024चा विजेता संघ कोण. अंडर 19 आशिया चषक स्पर्धेचा विजयी संघ कोण,
तर अंडर-19 स्पर्धेचा विजयी संघ हा बांगलादेश ठरलेला आहे आणि त्याच्यामध्ये उपविजेता हा आपला भारत देश. त्याच्या पुढचाच प्रश्न आहे, उपविजेता कोण आहे? तर त्याचा उपविजेता हा आपला भारत देश ठरलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर साईराज रंकी ह्याच्याबद्दल प्रश्न आहे. साईराज रंकी रेड्डी व चिराग शेट्टी यांचे प्रशिक्षक कोण आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला हे दोन व्यक्ती कोणत्या खेळाशी निगडीत आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते बॅडमिंटन या खेळाशी निगडीत आहेत आणि त्यांचे जे काही प्रशिक्षक आहेत साईराज रंकी रेड्डी व चिराग शेट्टी यांचे जे प्रशिक्षक आहेत ते प्रशिक्षक हे गोपीचंद तनकिम मलेशिया, ली चोंग ओई आणि क्लिस्टर अक्सलसन असे 4 ऑप्शन आहेत. प्रश्न क्रमांक 22 बघा, असे 4 ऑप्शन आहेत आणि त्याचा योग्य उत्तर आहे तन किम जे मलेशियाचे आहेत. टॅन किम जे आहेत ते मलेशियाचे आहेत. बॅडमिंटन खेळाडू साईराज रंकी रेड्डी व चिराग शेट्टी 2 खेळाडू आहेत आणि त्यांचे प्रशिक्षक हे मलेशियाचे टॅन किम हे ठरलेले आहेत. ठीक आहे. 23वा प्रश्न बघूया आपण. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा. मी मगाशीच म्हटलं होतं की खेळ म्हणले की खेळाशी निगडीत प्रश्न हा हमखास येणार आणि जेवढे खेळ आहेत त्या खेळाशी निगडीत एक प्रश्न हा तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, बॅडमिंटन असेल, पॅरालिम्पिक स्पर्धा असतील, ऑलिम्पिक असतील, ह्या सगळ्या खेळांच्याबद्दल तुम्हाला इत्थंभूत माहिती असणं गरजेचं आहे. 2024-25 मध्ये होणारी पोलीस भरती जी आहे किंवा आलेली जाहिरात आहे त्याच्या अनुषंगानं सांगायचं म्हटलं तर जानेवारी 2025 पासून जवळपास एप्रिल 2026 पर्यंत चालू घडामोडी विचारण्याची शक्यता आहे. त्याच्याही अगोदर 2025 मध्ये जर काही स्पर्धा किंवा 2024 मध्ये जर काही स्पर्धा पार पडल्या असतील तर त्याच्याही निगडीत प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जवळचाच म्हटलं तर अगदी 4 ते 6 महिन्याच्या पूर्वीच्या चालू घडामोडी ही विचारलं जाऊ शकते. तर बघूया आपण पुढचा. फिफा फुटबॉल विश्वचषक 2024 कुठे होणार? ॲक्च्युली हे 2034 आहे, हे चुकून इकडे 2024 झालेलं आहे. तर फिफा फुटबॉल विश्वचषक 2034 ही सौदी अरेबिया या देशात अरेंज केली आहे, म्हणजेच पार पडणार आहेत. ठीक आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2034 आता 25 चालू आहे. 34चा प्रश्न 34च्या बद्दल माहिती आहे पुस्तकामध्ये आणि त्याच्याशी निगडीत प्रश्न आहे. 2034ची फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कुठे पार पडणार आहे? तर सौदी अरेबिया ह्याचं योग्य उत्तर आहे. आता 2030ची स्पर्धा कुठे पार पडणार आहे असाही प्रश्न. संयुक्तपणे होणार. आता संयुक्तपणे होणार, वरतीही एक स्पर्धा संयुक्तपणे झाली, तुम्हाला माहीतच आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2026 आयोजन 2 देशांनी मिळून केलेलं आहे, भारत आणि श्रीलंका. आणि इथे हा प्रश्न आहे 2030 मध्ये फिफा वर्ल्ड कप कुठे पार पडणार आहे किंवा त्या त्या स्पर्धेचे 2 संयुक्त आयोजक कोण असा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन या 3 देशांच्या मध्ये मिळून ही स्पर्धा पार पडणार आहे. 2 नाही 3 देशांच्या मध्ये मिळून स्पर्धा पार पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न समजून घ्या, कन्फ्युजन होता कामा नये. बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण शांत डोक्याने जर तुम्ही प्रश्न समजून घेतला तर उत्तर तुमचं योग्य येऊ शकते. कन्फ्युजन कुठं होऊ शकतं? जसं आता माझं झालेलं आहे कन्फ्युजन. संयुक्तपणे म्हटल्यानंतर मलाही वाटलं की 2 देशामध्ये आहे, तर ॲक्च्युली ही स्पर्धा 3 देशांनी मिळून आयोजित केलेली आहे. 2030ची ही स्पर्धा जी आहे ती मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन या 3 देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 25. फिफा
महिला चषक 2024 कोणत्या देशामध्ये पार पडल्या असा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत: ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना, इंग्लंड. याच्यामध्ये योग्य उत्तराचा ऑप्शन चुकून टाईप झाला नव्हता. बऱ्याच विद्यार्थ्यांची ह्या प्रश्नांच्यावरती दुपारी चर्चाही झाली ग्रुपवरती, तर योग्य उत्तर टाईप झालं नव्हतं. मी आता जस्ट चेक केला तर त्याच्यामध्ये योग्य उत्तर आहे उझबेकिस्तान, जे पहिला देश आहे. पहिल्यांदाच या देशानं ही स्पर्धा पार पाडलेली आहे आणि सेंट्रल एशियामधील एकमेव कंट्री आहे उझबेकिस्तान. त्या देशानं 2024ची महिला विश्वचषक स्पर्धेचं आयोजन केलं होतं. पुढचा प्रश्न बघूया आपण. 26वा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 24 कोणी जिंकली? 26चा प्रश्न आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली? तर जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ही आपला भारतीय डी गुकेश यांनी जिंकलेली आहे. 27वा प्रश्न आपण बघायचा आहे. जागतिक बुद्धिबळ 2024 या स्पर्धेचा उपविजेता कोण? आता जर इथं कार्लसन असतं, आहेच कार्लसन, बऱ्याच मुलांचं इथं कन्फ्युजन झालेलं आहे. कार्लसन, तर कार्लसन नाही आहे. योग्य उत्तर डिंग लिरेल असं आहे, जो चीनचा आहे. जागतिक बुद्धिबळ 2024 स्पर्धेतील उपविजेता डिंग लिरेन, जो चीनचा आहे, तो उपविजेता ठरलेला आहे. 28वा प्रश्न बघूया आपण. इतिहासातील 18 वर्षाचा तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता कोण? इतिहासातील 18व्या वर्षी बुद्धिबळ स्पर्धा, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तरुण कोण? सर्वात तरुण कोण असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आपला भारतीय डी गुकेश हा आहे. इतिहासातील 18 वर्षाचा तरुण जागतिक बुद्धिबळ विजेता. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 29 आहे. डी गुकेश यांनी किती लाख अमेरिका डॉलरचे पारितोषिक जिंकले? 29वा प्रश्न आहे. डी गुकेश यांनी किती लाख अमेरिकन डॉलरचे पारितोषिक जिंकले? त्याचं योग्य उत्तर आहे सी, 13 लाख अमेरिकन डॉलर. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. बरोबर 30 प्रश्नासाठी 30 मिनटं घेतलेली आहेत आपण. 30 मिनटाच्या आतच या प्रश्नांचे उत्तरं मी सांगून झालेली आहेत मुलांनो. कोणत्या भारतीय गोलंदाजाने 28 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली? कोणत्या भारतीय गोलंदाजाने 28 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली? तर याचं योग्य उत्तर आहे आर अश्विन याने 18 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, आर अश्विन, रवींद्रचंद्रन अश्विन असं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, 30 प्रश्न होते क्रीडा घडामोडीशी निगडीत. प्रश्नपत्रिका आज सकाळी शेअर केली होती. उत्तरतालिका त्याची बरोबर 1 तासानं मी शेअर केली होती. बऱ्याच मुलांना त्याची उत्तरं माहिती नव्हती. जे मुलं जॉईन नाही आहेत त्या माझ्या टेस्ट सिरीजला, त्यांच्यासाठी ही उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. PDF शेअर करत नाही उत्तरतालिकेची, कारण काही कंटेंट असे आहेत जे चांगल्या पद्धतीनं तयार केलेले आहेत काही ठराविक मुलांच्यासाठी, जे स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मन लावून उतरलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी काही कंटेंट चांगलं तयार केलेलं आहे, जे शेअर करतो आहे. आमच्या रेग्युलर बॅचमधील, आमच्या रेग्युलर क्लासमधील, लायब्ररीमधील मुलांच्यासाठी तर अतिशय चांगलं मटेरियल आपण डिझाईन केलेलं आहे. ते मटेरियल तर मी कुठंच शेअर करत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर जॉईन करायला विसरू नका, लाईक करायला व्हिडिओला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.